नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 29 जिल्ह्यांमध्ये जे काही पीक विम्याचं वितरण चालू झालेलं आहे, तर त्या पीक विम्याच्या वितरणामध्ये काही शेतकरी पात्र देखील झालेले आहे किंवा काही अपात्र देखील ठरवलेले आहे. पण जे शेतकरी अपात्र झालेले आहे ते का अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना जो काही पीक विमा आहे 75% खरीप हंगामातला 2024चा, तर तो पीक विमा कोणत्या संदर्भात म्हणजे किती स्वरूपामध्ये मिळणार आहे, त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, जे शेतकरी अपात्र झालेले आहे त्यांनी काय केले ते शेतकरी पात्र होतील, त्याचबरोबर की या जिल्ह्यामध्ये किती महसूल मंडळ ही पात्र झालेली आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर यामध्ये कोणत्या पिकाचा समावेश केलेला आहे, त्याचबरोबर किती शेतकरी पात्र आहे, हे तर किती मिळणार आहे. तर जे शेतकरी आजच्या पीक विम्यापासून वंचित आहे तर त्या शेतकऱ्यांनी जास्त विचार न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती जर नवीन असाल तर असे शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सगळ्यात अगोदर आपल्या हक्काने सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुम्ही जर पीक विम्यापासून वंचित असाल तर का वंचित आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला फक्त 4 मिनिटांमध्ये मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षीचा म्हणजे 2024चा खरीप हंगामातील संदर्भातले महत्त्वाचं असं अपडेट आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे, हेक्टरी किती जमा होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2024च्या उर्वरित 75% पीक विमा आता हा जे काही वाटप केला जाणार आहे त्याची कॅल्क्युलेशन देखील मोठ्या प्रमाणावरती चालू झालेलं आहे आणि एकंदरीतपणे धाराशिव जिल्ह्यातील 3,13,894 जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांकरिता आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जवळपास 222 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे हा बँकेमध्ये जमा करून त्याचं कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो काही पीक विमा आहे तो येत्या 2 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर किंवा मग उद्यापासून सुद्धा हा पीक विमा जो आहे तो जमा केला जाऊ शकतो. हा पीक विमा कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना भेटणार आहे, तर त्यामधील धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरी आणि उस्मानाबाद ग्रामीण, डिंबळी, कोरेगाव, त्याबरोबर पाडोळी, तेल, नोकी व जागदिया या 8 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा जो काही पीक विमा आहे याचं कॅल्क्युलेशन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये तुळजापूर तालुका असेल तर तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा सरदगड, सावरगाव, इटगड, मंगरूळ, जळकोट, नळदुर्ग या जे काही 7 महसूल मंडळ आहे, तर या 7 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम 2024चा उर्वरित 75% पीक विम्याचं जे काही वितरण आहे त्याचं कॅल्क्युलेशन चालू झालेलं आहे. तर यामध्ये तिसरा तालुका जो आहे तो म्हणजे परांडा. तर परांडा तालुक्यामध्ये परांडा, आसू, जवळगा, आनाळा व सानोरी या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही 75% पीक विम्याचं वितरण जे आहे ते वाटपाला सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये 5वा जो तालुका आहे तो म्हणजे भूम. तर भूम तालुक्यात जर शेतकरी मित्रांनो आपण विचार केला तर भूम तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास मनकेश्वर, आंबा, भूम, पडवळ व ईट या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही 75% पीक विम्याचं वाटप आहे ते लवकरात लवकर सुरू केलेलं आहे आणि यामध्ये बहुतेक शेतकरी हे पात्र केलेले गेलेले आहे. परंतु जे शेतकरी अपात्र आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या आधार कार्डला आणि जे काही पासबुक आहे त्याला आधार लिंक करा आणि जो काही पीक विम्यापासून तुम्ही वंचित आहे तर तो पीक विमा घेण्यास सुरुवात होऊन जाईल. तर यानंतर पुढचा तालुका जो आहे तो म्हणजे वाशी. तर वाशी तालुक्यामध्ये सुद्धा एरवाडा, पारगाव व वाशी या 3 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 2024चा पीक विमा दिला जाणार आहे. त्यानंतर पुढचा तालुका जो आहे तो म्हणजे कळंब. तर कळंब तालुक्यातील सुद्धा कळंब, विटपूर, येळमाळा, मोहारी, सिरगोन व गोविंदपूर हे जे काही 6 महसूल मंडळ पात्र करण्यात आलेली आहे. तर या 6 महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 75% जो काही खरीपचा पीक विमा आहे तो पात्र केला गेलेला आहे आणि त्याची सुरुवात देखील येत्या 2 दिवसामध्ये किंवा उद्या सुद्धा होऊ शकते. आणि त्याचबरोबर तुमचा जो पुढचा जो जिल्हा आहे तो आणि त्यांच्या खात्यावरील जो काही पीक विमा आहे तो वाटप केला जाणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे तालुका. तर उमरगा तालुक्यामध्ये सुद्धा उमरगा, डाळिंब, नांगरवाडी, मुळद व मुरुम ही जे काही महसूल मंडळ आहे तर या महसूल मंडळातील सुद्धा जे काही 75% पीक विम्याचं वाटप आहे ते 75% पीक विम्याचं वाटप मेकल्यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीने जे काही आक्षेप घेतलेले होते ते आक्षेप मागे घेतल्यामुळे हे जे काही शेतकरी आहे हे पीक विम्या साठी आता पात्र करण्यात आलेले आहे. तर त्यानंतर पुढचा जो जिल्हा तालुका आहे तो म्हणजे लाहोरा. तर लाहोरा तालुक्याचा जर आपण विचार केला तर लाहोरा तालुक्यामध्ये सुद्धा माळणी व जेवळी या आणि लाहोरा हे जे काही 3 महसूल मंडळ आहे हे पात्र करण्यात आलेले आहे. यामध्ये सुद्धा 75% पीक विम्याचं जे काही वितरण आहे 2024चं खरीप हंगामातलं त्याचं लवकरच वितरण केलं जाणार आहे. तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो
एकंदरीतपणे आपण जर पाहिलं तर या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षीचा पीक विमा जो काही होतो 75% आणि त्याचबरोबर 25% अग्रिमचा, त्याचबरोबर जिल्ह्याची अंतिम आणेवारी ही 50 पैशापेक्षा कमी असल्यामुळे पीक विमा कंपन्यांना हा जो काही पीक विमा आहे तो द्यावाच लागणार आहे अशी सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जो काही पीक विमा आहे तो अद्याप देखील वितरण करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आवाज देखील उठवण्यात आलेले होते. तर लोकनिधीच्या माध्यमातून देखील आवाज उठवण्यात आलेले होते, परंतु आता कुठं शेतकऱ्यांना आनंदाचा दिवस आलेला आहे, म्हणजे शेतकऱ्यांना कुठंतरी यश आलेलं आहे आणि त्यामुळे आता पीक विमा कंपनीच्या माध्यमातून बँकेकडे 223 कोटी रुपयांची जो काही निधी आहे तो देण्यात आलेला आहे आणि याच बँकेच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगाम 2024चा जो काही पीक विम्याचं वितरण आहे या वितरणाचं कॅल्क्युलेशन मोठ्या प्रमाणावरती चालू झालेलं आहे. एकंदरीतपणे मित्रांनो, धाराशिव जिल्ह्याचा 3,13,894 जे काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांसाठी आता 232 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना जर आपण विचार केला तर हेक्टरी जे आहे तर तो हेक्टरी 12,500 रुपयापासून ते 22,500 रुपयापर्यंत खरीप हंगाम 2024चा उर्वरित 75% पीक विमा जो आहे तो वितरण केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024चा पूर्ण जे काही पीक विम्याचं वाटप आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, कोणत्या तालुक्यामध्ये झालेलं आहे किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे, तर सविस्तर अपडेट आपण बघितलेला आहे. आणि जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण करून घ्या आणि KYC केल्यानंतर जे काही आपल्या पासबुकला आधार लिंक झालेलं नसेल तर आधार लिंक लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्ही सुद्धा या 2 दिवसाच्या पीक विम्यासाठी पात्र होऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.